असेल की थोडीफार हात वर करू शकता? आहे आणखी मी बोलू शकतो 5 मिनिट. आपण शेतकरी पार्श्वभूमी असलेले किती जण आहेत तिथं? ते मार्गदर्शन करणार नाही, कारण मगदूम सर, आमचा स्वप्नील, आमचे नार्कोटिक सेलचे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. आता फक्त आपण जरा थोडं डायलॉग करू. असं शेतकरी जे आहेत ते आपल्या पिकाला चुकीचं खत कधी टाकतात का? जेव्हा पीक लावतात असं कधी झालंय का की गहू पेरलाय आणि बाजरी आली? तर असं कधी होईल का की तुम्ही ड्रग्ज घेणार आणि हट्टाकट्टा होणार? हे निसर्ग नियमाच्या विरोधात आहे, बरोबर आहे ना? आणि ज्या प्रकारे शेतकरी आपल्या पिकाची काळजी घेतो, आपल्याला सर्वांना माहिती आहे, जेव्हा गावाकडे जाता तुम्ही शेतीत तुम्ही पाहता, तर असं कधी होतंय का तो शेतकरी त्याच्याजवळ गवत येऊ देतोय किंवा कोणत्याही प्रकारचं गवत किंवा इतर तण असं येऊ देतो का? तर आपल्याला पण आपल्या मुलांकडे आणि स्वतःकडे हे लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्या बाजूला, आजूबाजूला, आपल्या किंवा आपल्या पाल्याच्या बाजूला कोणी असं गवत तर नाही ना? चुकीचे एखादी वनस्पती, गवत म्हणजे काय? गव्हाच्या पिकामध्ये बाजरी आली किंवा बाजरीच्या पिकामध्ये गहू आला तर ते काय झालं? गवत झालं. ते अनावश्यक कोणतं आहे? तर असे अनावश्यक कोणी व्यक्ती, कोणी मित्र आपल्या बाजूला आहेत का, हे आपल्याला पाहता यायला पाहिजे. मगदूम सर मगाशी बोलताना म्हटले की सर्वात जास्त प्रेम कोणावर करता? तर माझा प्रश्न आहे, स्वतःवर प्रेम किती जण करता इथं असलेले? अरे फारच कमी लोक आहेत. परत विचारतो, स्वतःवर प्रेम करणारे किती लोक आहेत? हात वर करा आणि खाली करा. स्वतःवर प्रेम न करणारे किती लोक आहेत? आणि कुणावरच प्रेम न करणारे किती लोक आहेत? आता काही लोक आहे कोणत्याच कॅटेगरीत नाही, कोणावर तरी आपल्याला आहे ना स्वतःवर प्रेम करा. जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं तर जगावर प्रेम कराल. जर तुम्ही स्वतःवर प्रेम नाही केलं तर तुम्ही मुलावर पण प्रेम करू शकणार नाही. त्यामुळे जर स्वतःवर प्रेम करत असाल तर किती जणाला वाटतं की तुम्ही कुठेतरी नाल्यात पडलेलं असायला, तुम्ही कोणीतरी उचलून नेलं पाहिजे, कुठेतरी पडले, कुत्रे येतात तिथंच काहीतरी आपल्या अंगावर घाण करून जातात, असं किती जणांना वाटतं की आपल्या अंगावर असं व्हावं? नाही वाटत ना? तर मित्रांनो, ह्या गोष्टी आपल्याला आपल्यापासून सुरू करायला पाहिजे. पहिली गोष्ट ही करा की मी कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज घेणार नाही. हे सर्व किती लोक तयार आहे त्याला? हे तुम्ही घेत नाहीत, चांगली गोष्ट आहे, घेत नाहीत. परंतु मी यापुढे मी स्वतः कोणत्याही प्रकारचं ड्रग्जला हात लावणार नाही आणि घेणार नाही. किती लोक तयार आहेत? सर्व लोक तयार आहेत. दुसरा मुद्दा येतो की माझे मुलं, माझ्या कुटुंबातला कोणीही व्यक्ती ड्रग्ज घेणार नाही यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल. असे किती लोकांची तयारी आहे? इकडे बसलेले तुम्ही पण हात करू शकता, हे तुमच्यासाठी पण आहे. माझं घर ड्रग्ज मुक्त घर राहील असं किती जण ठरवू शकतात? जाणीवपूर्वक बोलतो, जर तुमचं घर ड्रग्ज मुक्त राहिलं, इथे जे 100-200 आता बरेच जण निघून गेले, परंतु एवढ्यांचे घर जर ड्रग्ज मुक्त झाले तर मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचे ते फलित राहील. किती जणांना असं वाटतं की आपल्या मोहल्ल्यात किंवा आपली जी गल्ली आहे त्या गल्लीत आपल्या शेजारी राहणारे कोणी ड्रग्ज घेऊ नये यासाठी मी प्रयत्न करेल, अशी किती जणांची तयारी आहे? जर सर्व गल्लीत जर असं झालं तर ह्या रमाईनगरमध्ये कुठे ड्रग्ज भेटणार नाही याचं मी तुम्हाला प्रॉमिस करतो. बरोबर आहे? किती जणाला वाटतंय की हा प्रश्न फक्त पोलिसांकडून सुटेल? किती जणाला वाटतं की हा प्रश्न मी पोलिसांबरोबर उभा राहिलो तर हा प्रश्न कायमचा मिटेल? लक्षात आलं ना आपल्याला? पोलीस स्टेजवर बसलेत 5-7 लोक, समोर बसलेत एवढे लोक,
जर आपण दोघं मिळून एकत्रित काम केलं तर हा प्रश्न आपण मुळापासून संपवू शकतो. या एरियात तुम्ही कायमस्वरूपी राहतात, पोलीस अधिकारी आले 2 वर्षांनी बदलून जातील, तुमचे मुलं तुम्हाला याच ठिकाणी राहायचं आहे. काही लोक काम करतील, चांगलं काम करतील, काही साधारण काम करतील, परंतु तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जे पोलीस काम करतात त्यांच्याबरोबर जर तुम्ही जोडीने काम केलं तर हा एरिया आपण जर फ्री ठेवला तर मला वाटतं येणारं भविष्य आपण ड्रग्ज मुक्तीकडे 100% वाटचाल करू. परंतु जर हे ते पोलीसवाले त्यांचं ते पाहून घेतील, माझा काही संबंध नाही, माझ्या घरात कोणी घेत नाही, मी घेत नाही, हे जर तुम्ही ठरवलं आणि याच्यापासून लांब राहिला तर तो काळ फार दूर नाही की तुमच्या घरापर्यंत पण हे लोन येईल. बरोबर आहे ना? एखादा दूर झाला तर तो असं काही नाही की तुमच्या घरापर्यंत येणार नाही. ह्या एरियामध्ये जी हवा आहे ती हवा तर आपल्या घराकडे येणार आहे. त्याच्यामुळे एरियामध्ये जे काही चाललंय तर त्याचे थोडेफार तरी परिणाम आपल्याला भोगावे लागतील. तर आपण सर्व मिळून जर हे ठरवलं तर माझ्या गल्लीत सुरुवात मी जशी केली, मी, माझं कुटुंब, माझं घर म्हणजे नशामुक्त घर, ही जर संकल्पना आपण राबवली तर हळूहळू घरापासून आपण मोहल्ल्यात गेलो, त्या गल्लीत गेलो, छोटी गल्ली, तर ह्या सगळ्या गल्ल्या जर याच्यात कव्हर झाल्या तर 100% आपण नशामुक्त होऊ शकतो. मला किती जण सांगू शकतात की जे स्पोर्ट्समन आहेत, आता आपण उदाहरण घेऊ, सचिन तेंडुलकर आहेत, विराट कोहली आहेत, हे जर ड्रग चांगला असतं तर यांनी पण घेतला असतं ना, त्यांनी ॲडव्हर्टाईज पण केली असते, ड्रग्ज घ्या तंदुरुस्त राहा.